नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबरयुक्त अशी राजमाची रेसिपी. तुम्ही जर या पद्धतीने राजमा बनवला तर नक्कीच सर्वांना खूप आवडेल. चला तर मग पाहूया आपण चमचमीत अशी राजमाची भाजी. त्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी राजमा घेतलेला आहे. हा राजमा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करून रात्रभर आपण हा असाच ठेवणार आहोत. त्यामुळे राजमा आपला मऊ होईल. आता हा राजमा रात्रभर भिजलेला आहे आणि चांगला फुलून देखील आलेला आहे. आता हा भिजवलेला राजमा कुकरला शिजवून घ्यायचा आहे. आता कुकरच्या भांड्यामध्ये राजमा आणि पाणी घेऊन कुकरला याच्या आपण 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. म्हणजे हा आपला राजमा चांगला मऊ असा शिजेल. आता मसाला कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि 3 मीडियम साईजचे कांदे, आलं आणि लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व कढईमध्ये भाजून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर आता याच्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांद्याला चांगला गुलाबी रंग आला पाहिजे. आता कांद्याला गुलाबी कलर आलेला आहे. याच्यामध्ये आता कट केलेले टोमॅटो ॲड करणार आहोत. हे टोमॅटो देखील चांगले भाजून घ्यायचे आहेत. हा मसाला जर आपण व्यवस्थित भाजून घेतला तर आपल्या भाजीला खूप छान चव येते. आता टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत परतायचे आहेत. टोमॅटो आता मऊ झालेले आहेत. सर्व मसाला हा व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून हा मसाला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला पाणी न घालता आपण बारीक करून घ्यायचं आहे. आता भाजी बनवूया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला घालायचा आहे. हा मसाला आपण पाणी न घालता बारीक करून घेतलेला आहे. मसाला हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. थोडासा परतल्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. आता यामध्ये आपण धने आणि जिरे पूड घालणार आहोत. मी 1 चमचा धने आणि जिरे पूड घेतलेली आहे. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे. या ठिकाणी 1.5 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून तिखट वाढवू शकता. आता याच्यामध्ये मी छोले मसाला ॲड केलेला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला देखील वापरू शकता. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला राजमा घालून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं आपण गरम पाणी घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या मसाल्याचा चांगला फ्लेवर भाजीत उतरेल. आणि आता तयार आहे आपली राजमाची भाजी. ही भाजी थंड झाल्यानंतर आणखीन थोडी दाटसर होते. तयार आहे आपली चमचमीत अशी राजमाची भाजी. या भाजीला कलर देखील खूप छान आलेला आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा. धन्यवाद.